सहर्ष स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अतिशय महत्त्वाचे असे GCC TBC 30 वर्ड पर मिनिटचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघणार आहोत. त्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ट्युटोरियलमधला पहिला प्रश्न क्रमांक 1. डॅश आर द करेक्ट प्रोसेस स्टेप्स ऑफ कॉम्प्युटर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आउटपुट इनपुट प्रोसेस. आउटपुट इनपुट प्रोसेस आर द करेक्ट प्रोसेस स्टेप्स ऑफ कॉम्प्युटर. प्रश्न क्रमांक 2. इफ मायक्रोप्रोसेसर प्रोसेस 64 बीट ॲट वन टाइम इट ॲक्सेस डॅश बाइट्स डाटा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 8. इफ मायक्रोप्रोसेसर प्रोसेस 64 बीट ॲट वन टाइम इट ॲक्सेस 8 बाइट्स डाटा. प्रश्न क्रमांक 3. सिस्टीम बोर्ड ऑफ कॉम्प्युटर इज ऑल्सो कॉल्ड एज डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. मदरबोर्ड. सिस्टीम बोर्ड ऑफ कॉम्प्युटर इज ऑल्सो कॉल्ड एज मदरबोर्ड. प्रश्न क्रमांक 4. डॅश वॉज यूज्ड इन थर्ड जनरेशन कॉम्प्युटर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड सर्किट वॉज यूज्ड इन थर्ड जनरेशन कॉम्प्युटर. प्रश्न क्रमांक 5. थ्रू इनपुट डिव्हाइसेस डाटा इज एंटर्ड इनटू कॉम्प्युटर फॉर प्रोसेसिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ट्रू. थ्रू इनपुट डिव्हाइसेस डाटा इज एंटर्ड इनटू कॉम्प्युटर फॉर प्रोसेसिंग. दिस सेंटेन्स इज ट्रू. प्रश्न क्रमांक 6. इन विंडोज डिलीटेड फाइल शॉर्टकट्स एक्सेट्रा आर टेम्पररी स्टोर्ड इन डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. रिसायकल बिन. इन विंडोज डिलीटेड फाइल शॉर्टकट एक्सेट्रा आर टेम्पररी स्टोर्ड इन रिसायकल बिन. प्रश्न क्रमांक 7. द प्रोसेस ऑफ डायरेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग टू कॉम्प्युटर विदाउट ऑफ कीबोर्ड इज कॉल्ड डायरेक्ट एंट्री. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ट्रू. द प्रोसेस ऑफ डायरेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग टू कॉम्प्युटर विदाउट ऑफ कीबोर्ड इज कॉल्ड डायरेक्ट एंट्री. दिस सेंटेन्स इज ट्रू. प्रश्न क्रमांक 8. डिलीटेड फाइल्स आर मूव्ड इन डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. रिसायकल बिन. डिलीटेड फाइल्स आर मूव्ह इन रिसायकल बिन. प्रश्न क्रमांक 9. डॅश मीन सेट ऑफ डाटा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. फाइल. फाइल मीन्स सेट ऑफ डाटा. क्रमांक 10. डॅश कॉम्प्युटर्स ऑफ द कॉम्प्युटर डाटा ऑफ द युनिट इनपुट इज वायवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. इनपुट. इनपुट कॉम्प्युटर ऑफ द कॉम्प्युटर डेटा ऑफ द युनिट इनपुट इज वायवा. प्रश्न क्रमांक 11. इन बुलेट्स अँड नंबरिंग युजिंग डॅश ऑप्शन वी कॅन असाइन नंबर टू सिलेक्टेड टेक्स्ट ॲज पर देअर लेवल्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मल्टी लेवल्स बुलेट्स अँड नंबरिंग. इन bullet and numbering using multi-level bullets and numbering option we can assign number to selected text as per their levels. प्रश्न क्रमांक 12. डॅश command or facility is used to correct the common spelling mistake. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑटोकरेक्ट. ऑटोकरेक्ट command or facility is used to correct the common spelling mistake. प्रश्न क्रमांक 13. आफ्टर क्लिकिंग विथ माउस ऑन टॉप एरिया ऑफ कॉलम इन टेबल डॅश विल गेट सिलेक्टेड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कॉलम. आफ्टर क्लिकिंग विथ माउस ऑन टॉप एरिया ऑफ कॉलम इन टेबल कॉलम विल गेट सिलेक्टेड. प्रश्न क्रमांक 14. इन डॅश व्ह्यू ऑटोमॅटिक पेज ब्रेक आर डिस्प्लेड विथ डॉटेड लाईन्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ड्राफ्ट. इन ड्राफ्ट व्ह्यू ऑटोमॅटिक पेज ब्रेक आर डिस्प्लेड विथ डॉटेड लाईन्स. प्रश्न क्रमांक 15. वी कॅन अप्लाय फॉर्मॅट ऑफ एनी टेक्स्ट टू अनदर टेक्स्ट विथ द हेल्प ऑफ डॅश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. फॉर्मॅट पेंटर.
We can apply format of any text to another text with the help of format painter. प्रश्न क्रमांक 16. In worksheet C, column and row 7th, that particular cell will be recognized as dash cell reference. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 C7. In worksheet C, column and row 7th, that particular cell will be recognized as C7 cell reference. प्रश्न क्रमांक 17. There are dash text alignment available in PowerPoint. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 4. There are 4 text alignment available in PowerPoint. प्रश्न क्रमांक 18. To find the largest number from selected cell range, dash function is used. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 max, minimum, max, open and close bracket. To find the largest number from selected cell range, maximum, open and close bracket function is used. प्रश्न क्रमांक 19. We cannot use dash in formula while typing formula in cell. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 space. We cannot use space in formula while typing formula in cell. प्रश्न क्रमांक 20. In MS Excel is dash type of application software. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 spreadsheet. In MS Excel is spreadsheet type of application software. प्रश्न क्रमांक 21. स्लाइड शो कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम dash application. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 PowerPoint. स्लाइड शो कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम PowerPoint application. प्रश्न क्रमांक 22. व्हिडिओ फाईल कॅन बी इन्सर्टेड इन द स्लाइड थ्रू dash. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इन्सर्ट टॅब मीडिया ग्रुप अँड व्हिडिओ. Video file can be inserted in the slide through insert tab, media group and then video. प्रश्न क्रमांक 19. Dash means the effect given in slide regarding how the object appeared during slide show. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 animation. Animation means the effect given in slide regarding how the object appeared during slide show. प्रश्न क्रमांक 24. क्लिप आर्ट ऑप्शन इज गिवन इन dash टॅब. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इन्सर्ट. क्लिप आर्ट ऑप्शन इज गिवन इन इन्सर्ट टॅब. प्रश्न क्रमांक 25. वी कॅन इन्सर्ट आवर रेकॉर्डेड व्हॉइस इन स्लाइड प्रेझेंटेशन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ट्रू. वी कॅन इन्सर्ट आवर रेकॉर्डेड व्हॉइस इन स्लाइड प्रेझेंटेशन. द सेंटेन्स इज ट्रू. प्रश्न क्रमांक 26. वी कॅन सेंड अटॅचमेंट ऑफ dash कॅपॅसिटी थ्रू ईमेल युजिंग जीमेल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 MB. वी कॅन सेंड अटॅचमेंट ऑफ 25 MB कॅपॅसिटी थ्रू ईमेल युजिंग जीमेल. प्रश्न क्रमांक 27. dash इज द बिगेस्ट नेटवर्क इन द वर्ल्ड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंटरनेट. इंटरनेट इज द बिगेस्ट नेटवर्क इन द वर्ल्ड. प्रश्न क्रमांक 28. इन इंटरनेट एक्सप्लोरर वी कॅन सी रिसेंटली ओपन वेबसाइट्स युजिंग dash बटन ऑन लिस्ट टूलबार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिस्ट्री. इन इंटरनेट एक्सप्लोरर वी कॅन सी रिसेंटली ओपन वेबसाइट्स युजिंग हिस्ट्री बटन ऑन लिस्ट टूलबार. प्रश्न क्रमांक 29. While sending email, reference of message is written in one line is called as dash. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सब्जेक्ट. While sending email, reference of message is written in one line is called as subject. या ट्युटोरियल मधला हा शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. वी कॅन सेंड वन ईमेल टू मेनी अड्रेसेस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ट्रू. वी कॅन सेंड वन ईमेल टू मेनी अड्रेसेस. दी सेंटेन्स इज ट्रू. मित्रांनो, असे अनेक GCC TBC 30 वर्ड पर मिनिटचे अतिशय महत्त्वाचे असे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.